हाय गाईज, गुड मॉर्निंग सर्वांना. श्री स्वामी समर्थ. जय महाराष्ट्र. तर आज आहे महाशिवरात्र आणि तेच तन्नूने देवपूजा वगैरे करून घेतली होती महाशिवरात्रीची. आणि इथे बघा मी अशी रांगोळी काढली होती आणि माझ्या बाजूला जी राहते ना कोमल, तर तिने पण अशी पूजा केली होती छान. आणि श्रीषा तिच्याकडेच खेळायला गेली होती आणि मला पण जायचं होतं मंदिरामध्ये. तर दुपारीच तन्नूला आणि श्रीला जेवायला दिलं आणि आम्ही दोघे रेडी होऊन आम्ही गेलो मंदिरामध्ये. तर श्रीषा बोलत होती मला उचलून घे, मी बोलली नाही चालत जायचं. तर तिने नाही ऐकलं, तिला घेतलं आणि आम्ही लोक गेलो. पण बाहेर गेलो तिला नाही मला चालायचं आहे. तिथून आम्ही मंदिरामध्ये गेलो. तर आम्ही जाताना इतकी काही गर्दी नव्हती, म्हणजे काहीच गर्दी नव्हती. आणि जेव्हा आम्ही दर्शन वगैरे घेतले छान असं आणि आतमध्ये गेलं तर इतकी सुंदर अशी रांगोळी वगैरे काढलेली आणि ते बाहेर असं डेकोरेशन वगैरे केलेलं छान केलेलं. आणि मंदिरमध्ये अशी गर्दी काही नव्हती, पण नंतर जसं आम्ही बाहेर वगैरे यायला चालू केलं तर खूप गर्दी होत होती. आणि इथं श्रीषाला बोलली की जय जय बाप्पा करत, तर तिने पण छान असं दर्शन वगैरे केले, मी पण करून घेतले. आणि हे बघा इतकी आकर्षित मूर्ती होती ना, खूप छान आणि प्रसन्न वाटलं. मग तिथून आम्ही बाहेर आलो मंदिरातून आणि श्रीषाला विभूती लावली आणि मी बोलली होती तुम्हाला तर ही बघा रांगोळी महाशिवरात्र अशी लिहिलेली आणि खूप छान होती. आणि बाहेरून असं डेकोरेशन केलेलं नाही, तर अगरबत्ती अष्टगंध वगैरे होते आणि नारळ वगैरे होते, फुलं वगैरे. जसं आम्ही बाहेर आलो तर इतकी सारी गर्दी होती तिथं. आणि इथे जम्पिंग झपाक होतं, तर श्रीषाला त्याच्यामध्ये बसायचं होतं. मी नाही बोलली तर रडत होती. मग तिला खायला घेण्यासाठी मी इथे बेकरीमध्ये आले. बेकरीमध्ये खायला घेतलं आणि मला दुकानमध्ये थोडं सामान घ्यायचं होतं, तर तिथे पण मी आले. आणि हे बघा श्रीषानं जे घेतलेलं तर त्याच्यावर लगेच तिला फोन पण आला, ती फोनवर बोलत पण होती. आणि आम्ही घरी आलो तर तिला बोलले चल वर, तर बोलली नाही माझे पाय दुखतात, तूच घे आणि चल वर. मग मी घेतलं तिला आणि रात्री मुलं जेवल्यावर त्यांना हे फ्रूट कट करून दिले मी आणि माझ्यासाठी अशी खिचडी बनवलेली. तर चला बाय बाय, भेटू.